तेरी तुझको हाँ ध्यान देगी, नम्रता तेरी तुझको हाँ मान देगी, योग्यता तेरी तुझको हाँ स्थान देगी। ये तीनों मिल जाए तो सम्मान देगी, ये तीनों मिल जाए तो सम्मान देगी। बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि। पे ना दे बयान, अतीत पे ना दे बयान, भविष्य का तू छोड़ जा, भविष्य का तू छोड़ जा। प्रज्ञाशील करुणा से, प्रज्ञाशील करुणा से, प्रज्ञाशील करुणा से, प्रज्ञाशील करुणा से झीले वर्तमान। बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि। श्रद्धा तेरी तुझको हाँ ज्ञान देगी, नम्रता तेरी तुझको हाँ मान देगी, योग्यता तेरी तुझको महाकारुणिक दातांचा मिल जाए तो सम्मान देगी, मिल जाए तो सम्मान देगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण बघा, मुस्लिम ते नमाज पडतील, सकाळ झाली तर त्यांच्या आजाराची होईल आणि प्रत्येक मुस्लिम माणूस हा त्यांच्या त्या मशिदीमध्ये जातो। आणि ख्रिश्चनांबद्दलही तुम्ही बघा, ते रविवारी 10 काम सोडतील पण चर्चमध्ये जाणं सोडणार नाही, जातील म्हणजे जातील। तर परंतु झालं काय, आपण जे बुद्धिस्ट आहोत, आपल्याला जो इतका चांगला धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे, तर आपण ज्या पद्धतीने ते करायला पाहिजे ते करत नाही। थोडीशी औदासीनता, थोडी उदासीनता आपल्यामध्ये आलेली आहे आणि हीच दूर व्हायला पाहिजे। आपल्या प्रत्येक व्यक्तीने बुद्धविहारात गेलंच पाहिजे, किंवा रविवारी तरी गेलंच पाहिजे। रोज नाही आपण जाऊ शकत, आपले काही प्रॉब्लेम्स असतात। बाबासाहेबांना अपेक्षित होतं की हा जो धम्म मी दिलेला आहे याचं एक चांगलं पालन झालं पाहिजे। आणि बुद्धविहार हे आपले संस्कार केंद्र आहे। चांगला व्यक्ती, चांगला बौद्ध, चांगलं एक संस्कारित माणूस जर घडवायचा असेल तर तो आपल्याला बुद्धविहारातूनच घडू शकतो, पुढचं नेतृत्व आपल्याला बुद्धविहारातून घडू शकतो। त्याचे एक खूप चांगलं उदाहरण आता बघा, जेव्हा आम्ही मिशन संडे सुरू केला ऍक्च्युअली आम्ही खूप धम्मात पुढे आहे अशातला भाग नव्हता।
त्या कमी आमच्यामध्येही आहेत. 6 डिसेंबरला आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तहसील जवळ, तिथे दरवर्षी कार्यक्रम घेतो. तिथे कार्यक्रम घेतला तेव्हा एक असं ठरलं की आपण सर्व बुद्ध विहारांमध्ये दर्यापूरच्या तिथे जाऊन आपण कार्यक्रम घ्यायचा. तर सर्वात आधी आम्ही सैनिक कॉलनीमध्ये गेलो, तिथे कार्यक्रम घेतला आणि असं करत करत आज हा 7वा कार्यक्रम आहे. तर आणि खूप चांगले लोक, चांगल्या व्यक्ती, सगळं इतके म्हणजे भारावून गेलो आम्ही. काही काही ठिकाणी कुठे कुठे खूप उदासीन होतं. बाबेमध्ये गेलो तर तिथलं परिस्थिती फार वाईट होती. तिथं म्हणजे जसं सहकार्य पाहिजे तिथं नव्हतं. तिथं साफसफाई, स्वच्छता नव्हती. परंतु तेच समतानगरमध्ये जेव्हा आम्ही गेलो, 1 जानेवारीला तिथला कार्यक्रम झाला, तर तिथे आमच्या कल्पनाताई आहे. तर जेव्हा आम्ही बघितलं त्यांनी जे छोटे छोटे मुलांना इतक्या म्हणजे एक सातत्य ज्याला म्हणतो ना आपण कोणतं काम करायचं की जे एकदम कंटिन्यूली त्याला किती विरोध हो, लोक येवो नाही येवो, त्यांना नाव ठेवो, पण त्यांनी तिथले जे लहान लहान मुलं होते 10 ते 15, कल्पना ते जरा उभारून दाखवा त्यांना, जरा जेबील करा. आणि ते नॉनस्टॉप कोणतं पान न पाहता, कोणत्या पुस्तकाचा कोणताही म्हणजे सपोर्ट न घेता पूर्ण वंदना त्यांना चांगलं 1 तासाचे पूर्ण पाठ आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने पाठ आहे. तर हे त्यांचं एक यश आहे आणि त्यांच्या कार्याला आपण खरंच सलाम केला पाहिजे. तर आणि हीच मंडळी मिशन संडेची पुढची आपण ज्याला म्हणतो पुढचं नेतृत्व, पुढच्या समतानगरचे सैनिक, पुढचं जे आपल्याला बुद्धा धर्माला जे पुढे देतील ते हेच लेकर आहे आणि आपण याच्यातूनच घडू. तर माझी एक अशी म्हणजे आमच्या सगळ्यांची एक अशी अपेक्षा आहे की आपण खूप काही करू शकत नाही. आपण म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे पैशाने किंवा इतर नाही करू शकत. आपण आपले खूप प्रॉब्लेम्स आहेत, आपण नाही इतका वेळ देऊ शकत. पण बाबासाहेबांना एक अपेक्षित होतं की मी जे तुम्हाला एक स्वाभिमान दिला, या पदाला आणून बसवलं, आज तुम्ही स्वाभिमानाने जगता, एक ताकमाने आपण वावरतो, तर किमान धम्म जो आहे त्या धम्माला तुम्ही म्हणजे बुद्धविहार आणि एक चांगलं बौद्ध धर्मीय माणूस म्हणजे आपले एक आदर्श म्हणून आपल्याकडे बाहेर गेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी बुद्धविहारात गेलंच पाहिजे. आता बघा, एक आपण बघत असतो आता कितीतरी इथं असतील, तुम्ही तुमच्या स्वतःला एक आत्मचिंतन करा की तुम्ही खरंच किती वेळेस व किती रविवारी तुम्ही बुद्धविहारात गेले, किती वेळेस तुम्ही धम्मवंदना बुद्धवंदना घेतल्या, किती वेळेस आपण शांततेने बसून. कसं आहे, आपण जेव्हा 14 एप्रिल येते, 6 डिसेंबर येतं किंवा एखादा परित्राणाचा कार्यक्रम असतो कुठेतरी, तेव्हाच आपण एकत्र येतो, बुद्धवंदना करतो आणि थोडं धर्माच्या सानिध्यात राहतो. पण इतर लोकांना जेव्हा आपण बघतो ते लोक सातत्याने त्यांचा धर्म या गोष्टी करत असतात आणि नेमकं आपण ते तिथे कमी पडत आहोत. तर ह्याच्यासाठीच आपण हा कार्यक्रम हाती घेतला आहे की आपल्याला आता काही झालं तरी चालेल, पण रेग्युलर आपला हा टळला नाही पाहिजे. बुद्धविहारात आपण गेलंच पाहिजे. रोज सकाळी जसं मशिदीमध्ये सकाळी यजन होते तसं आपल्या बुद्धविहारामधून एक आपलं बुद्धवंदनेचं एखादं संगीत सुरू झालं पाहिजे, एखाद्याने जबाबदारी घेतली पाहिजे, एखाद्याने झाडपूस केलं पाहिजे, काहीतरी प्रत्येकाने बुद्धविहाराबद्दल जागरूक असलं पाहिजे. म्हणजे एक जो वातावरण ज्याला म्हणतो आपण, बघा आज आपण इतके लोक जमलो तिथं, तर हे एक जो त्याला धार्मिक वातावरण म्हणतो त्याच एक प्रचिती आहे आणि याच्यातून एक चांगलंच निर्माण होतं कधी. म्हणून आपलं आचरण जेव्हा आपण बुद्धविहारात जाऊ तेव्हा एक नैतिक आचरण राहील आणि बुद्धविहारात म्हणूनच गेलं पाहिजे. आपल्याला संस्कारक्षम पुढची पिढी जर घडवायची असेल तर बुद्धविहाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर मला हेच म्हणायचं आहे, तुम्ही या गोष्टीला मान्य करता? तुम्हाला वाटतं ना सगळ्यांनी बुद्धविहारात गेलं पाहिजे? आता तुम्ही सर्व लोक दर रविवारी बुद्धविहारात जाल? बिलकुल गेलं. एक बघा 10 मिनिटं 15 मिनिटं गेलंच पाहिजे. आपण बुद्धविहार हा आपला आहे, बुद्ध हे आपले, याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोणी पर्याय नाहीये. आणि अतिशय वैज्ञानिक धर्म आहे. चमत्कार नाही, बुवाबाजी नाही, फसवणूक नाही, किंवा आपण काही तिथं मागत नाही, नवस नाही, मोकळं कापत नाही, असं काहीच नाही. इतका चांगला म्हणजे या जगाच्या पाठीवर धर्मच नाहीये बुद्धासारखा. आणि इतका चांगला धर्म आपल्या जवळ आहे, आपण त्याला म्हणजे त्याच्यापासून दूर जात आहे. तर
माझी कळकळीची विनंती आहे, आपण स्वतः सगळ्यांनी आत्मचिंतन करा की आपण खरंच चुकत आहे. आपण गेलं पाहिजे. ते चांगले चांगले विहार आहेत आपल्याजवळ, आपण गेलं पाहिजे तिथं. आपल्या बुद्धवंदना धर्मवंदना हे स्वरूप गुंजले पाहिजे. प्रत्येकाच्या कानावर या गोष्टी पडल्या पाहिजे. आपली चांगली पिढी याच्यातून निर्माण झाली पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांचा पुढाकार आवश्यक आहे. मी तर म्हणतो एक पाहुणा जरी आला तर आपण जर पाहुणे आले आज काही होणार नाही तसं ते पाहुण्यालाही घेऊन ये, त्यालाही बुद्धविहार नाही. तर बुद्धविहार एकच मिशन म्हणून त्या मिशनचं नाव ठेवलं मिशन संडे. मिशन संडे एक पाऊल धम्माकडे, म्हणजे आपले पाऊल हे बुद्धविहाराकडे गेलंच पाहिजे. तर याच्यासाठीच हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या आज हा 7वा रविवार आहे. आम्हाला ते एक म्हणजे अभिमान वाटतो. त्याच्या पूर्वी आम्ही पण गेले नव्हतो इतक्या बुद्धविहारामध्ये. असंच होतं 14 एप्रिल 6 डिसेंबर तेव्हाच कार्यक्रम व्हायचे. पण आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो म्हणजे आमच्या राजकीय सैनिक कॉलनी जे जे मंडळी आम्ही आहेत तर आम्ही मागच्या 7ही रविवार बुद्धविहारामध्ये गेलेला आहे आणि आता तर डबल गेलेला आहे. आज तर आम्ही सकाळी पण गेलो बुद्धविहारात, संध्याकाळी पण गेलो. तर आम्हाला खूप आनंद वाटतो आणि एकदम समाधान आहे. तर हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. बाबासाहेबांना अपेक्षित आहे, बुद्धांनाही अपेक्षित आहे. एक चांगलं बौद्ध जर बनायचं असेल, एक नीतिवान बुद्ध जर बनायचं असेल तर आपल्याला बुद्धविहारात गेलंच पाहिजे. आणि इतकंच मी या प्रसंगी सांगेन. वेळ झालेला आहे. आता आपण तर आपल्या बुद्धवंदनेनंतर करायचं ना. 1 जानेवारीला माझ्याकडे आले आणि तेव्हा मला सांगितलं त्यांनी का म्हणतो कशाच आहे दादा कार्यक्रम, तुम्ही कशासाठी आले. म्हणत होते धम्म हे आपलं संडे मिशनसाठी मी तुम्हाला बा काहीतरी माहिती सांगायला आले. आपण धम्म आपला समजा एक पाऊल धम्माकडे हे आपल्या कार्यक्रम चालू केलं पाहिजे. आता संडे मिशन म्हणजे तुम्हाला तर काळजीच झाली. संडे मिशन मी त्याच्यावर ओल्यावरून लावलं. हो दादा घरात गेली माझ्या मी होता कार्यक्रम, माझे सासरे वाढले होते तर कामं करता करता विचार करायला लागली धम्म मिशन म्हणजे आणि संडे मिशन म्हणजे आता काय. संडे मिशन म्हणजे संडे द्यायला सोडू मिशनच पकडलं. मिशन काय बंधू असं विचार करायला लागली कामं करता करता. मग विचार करता करता कामं केले आणि म्हटलं कोणतंही मिशन असो आपण याच्याकडे वळू. आणि मग म्हणजे दादाचे विचार येत राहिले दिमागात. म्हटलं संडे मिशन म्हणजे दादा सांगितलं प्रत्येक हिवाळ्यात आपल्याला जायचं आहे. मग हिवाळ्यात गेलं तर भिंत आहे, गेट आहे, तिथं आपणच नाही या. म्हटलं मग याच्यासाठी आपल्याला तर यांच्यासोबत कसले मिशन होते किती मोठी बंदूक असो तिथं जायचंच आहे. तर मग मी ते एक समजा आमच्या हिवाळ्यात त्याला कार्यक्रम देते आणि तिथं सहज आम्ही जाऊन आमच्या हिवाळ्याची व्यवस्था अशी होती सांगू शकतो. आम्ही आमच्या हिवाळ्यामध्ये सिमेंट ताईनं पाहतो ते सिमेंटवर आम्ही चटया टाकून आमच्या चटया टाकल्या.
बढ़ाकर इस जीवन काल में अपना फर्ज निभाकर सही राह को परखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना, मैत्री की भावना